व्हीके सिंग आणि प्रफुल्ल पटेल या दोघांचे संबंध होते याची माहिती मला नव्हती, अशी टिप्पणी पार्थ पवार यांनी माध्यमांशी बोलताना केल्याची माहिती समजते। पार्थ पवार म्हणतायत की पटेल आणि व्हीके सिंग अजित पवारांचा मृत्यू ज्या विमानामुळे झाला त्या विमानाचा मालक असणारा हा व्यक्ती म्हणजे व्हीके सिंग। याच व्हीके सिंग आणि प्रफुल्ल पटेल यांचे संबंध आहेत याची माहिती पार्थ पवारांनाही नाही, सुनेत्रा पवारांनाही नाही, जय पवारांनाही नाही आणि अजित पवारांच्या पक्षातील आमदारांनाही नसल्याची माहिती समोर आली। अर्थ समजतोय? व्हीके सिंगच्या घरगुती लग्नांमध्ये प्रफुल्ल पटेल गेले होते का, हा रोहित पवारांनी प्रश्न सोडून दिला होता। त्याचं उत्तर कदाचित पार्थ पवारांना मिळालं। जय पवार 9 तारखेला प्रेस कॉन्फरन्स घेणार होते। ती पत्रकार परिषद पुढे का ढकलली गेलेली आहे याची कुठलीही माहिती समोर आलेली नाही। अजित पवार गेल्यानंतर तब्बल जवळपास 41 दिवस झालेत आणि या 41 दिवसांनंतर सुनील तटकरे अजित पवारांच्या अपघाताची चौकशी करा अशा स्वरूपाचं पत्र देत असल्याची माहिती समजते। या सगळ्या घडामोडींचे जर डॉट जोडायचे जर ठरले तर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री पद देण्याची केलेली घाई किंवा त्यानंतरच्या लावलेल्या बैठकांचा तगादा या सगळ्याच गोष्टींवरती पाणी फिरलेलं दिसतंय। घात करणारा नेहमी जवळचाच असतो, कदाचित त्यामुळेच आपला संशय त्यावर लवकर जात नाही। अशाच पद्धतीचं वातावरण रोहित पवारांनी पटेल आणि तटकरेंबाबत सध्या तयार केलंय। आता याच गोष्टींचे एक घाव आणि 2 तुकडे तेव्हाच होतील ज्यावेळी जय पवार प्रेस कॉन्फरन्स घेतील। प्रफुल्ल पटेल हे स्वतः केंद्रीय मंत्री असताना त्यांच्याकडे हेच विमानाचं उड्डाणाचं खातं होतं। आता ज्यावेळी प्रफुल्ल पटेल आणि व्हीके सिंग यांचे संबंध आहेत हे समोर आलंय, त्यानंतर प्रफुल्ल पटेल हे व्हीके सिंग यांना वाचवण्याचा प्रयत्न का करणार नाहीत असा प्रश्न मी नाही, रोहित पवार उपस्थित करतात। या मागून एकामागून एक डॉट जर जोडायचे जर ठरले तर सध्या पटेल आणि तटकरे या दोघांनाच बाजूला ठेवा आणि विलीनीकरण करा असाही सूर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षात असल्याची माहिती लक्षात घ्या। मधल्या काळामध्ये एक बातमी समोर आली होती की 20 ते 25 आमदारांनी सुनील तटकरे नसताना सुनेत्रा पवारांसोबत बैठक केली। या बैठकीमधील सूर हा अजित पवारांचा घातपात आहे की अपघात आहे याबाबतचाही होता, विलीनीकरणाच्या मुद्द्याचाही होता आणि सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल कशा पद्धतीने अजित पवार नसल्याचा फायदा उचलतायत याबाबतही असल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली होती। रामदास कदम यांनी म्हटलंय की अजित पवार गेल्यानंतर तटकरे पटेल यांनी गलिच्छ राजकारण केलं। उदय सामंत आणि संजय शिरसाट यांनी म्हटलं की आम्हालाही कळालं नाही की अशी काय परिस्थिती तयार झाली होती की अजित पवार गेल्यानंतर 10 दिवसही सुनेत्रा पवारांना घरी बसवलं नाही किंवा दुखवटा त्यांना जो आहे तो दुखवट्यात राहू दिलं नाही। अशी कुठली आपत्कालीन परिस्थिती तयार झाली होती की तुम्ही 3ऱ्याच दिवशी सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी पार पाडला। त्यामुळे आता सध्याच्या घडीला सुनेत्रा पवार जितक्या काळ चुप्पी साधून राहतील, जय पवार पार्थ पवार जितक्या काळ शांततेत घेतील किंवा अजित पवारांच्या अपघाताबाबत मौन बाळगतील तितका अजित पवारांच्या कुटुंबावरती प्रश्नचिन्ह तयार होतील। सत्ता, राज्यसभा किंवा भविष्यातील राजकारण इतकं महत्त्वाचं होतं की तुम्ही अजित पवार का, कसे, कोणामुळे गेले यावरती चर्चा करण्यासाठी तुमच्याकडे वेळही नव्हता। हा प्रश्न भविष्य सुनेत्रा पवारांना वारंवार विचारणार आहे आणि त्यामुळे सुनेत्रा पवार या गोष्टीमध्ये अधिकच अडकत चालल्याचं दिसून येतंय। आता या सगळ्याच मुद्द्यांवरती जर बोलायचं ठरलं तर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या दोघांनाच बाजूला करून जर पक्षाचं विलीनीकरण केलं तर याआधी फडणवीसच म्हटले होते की विलीनीकरणाची चर्चा करायची असेल तर यावेळी अगोदर तुम्ही माझ्याशी बोला। तेच फडणवीस आता ज्यावेळी शरद पवार राज्यसभेवर जात आहेत त्यावेळी शरद पवारांची राज्यसभा बिनविरोध कशी होईल यासाठी फिल्डिंग लावत असल्याची माहिती समोर आली होती आणि देवेंद्र फडणवीसांच्याच हातामुळे किंवा अदृश्य हातामुळे इकडे शरद पवार राज्यसभेवर बिनविरोध गेलेत। अर्थ फडणवीस आणि पवारांनी हात मिळवला म्हणजे विलीनीकरणाच्या मुद्द्याला खोडा बसला। नरेश अरोरा ही व्यक्ती PR एजन्सी पुरती मर्यादित होती, ती व्यक्ती कशा पद्धतीने अजित पवार गेल्यानंतर पक्षात ऍक्टिव्ह झाली
आणि अजित पवार गेल्यानंतर ॲक्टिव्ह होण्या अगोदर 1 महिना म्हणजे अजित पवार हयात असतानाच्या 1 महिना आधी घडलेल्या घडामोडी, नरेश अरोरांच्या पुण्यातील कार्यालयावरती पडलेली धाड, या सगळ्याच गोष्टींचे डॉट सांगतायत की नरेश अरोरा ही व्यक्ती अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत 100% लॉयल आहे का? ती व्यक्तीची नावे राज्यसभेवर जाण्यासाठीही चर्चेत आली. प्रफुल्ल पटेल यांची नावं राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी चर्चेत आली. पटेल आणि तटकरे हे ज्या पोझिशनवरती आहेत सध्या, त्यांच्या नियुक्त्या परस्पर केल्या गेल्यात अशा पद्धतीचा आमदारांचा सूर आला. सगळं काही पटेल एक पटेल आणि तटकरे एक तटकरे झालंय. याचा अर्थ सुनेत्रा पवार, जय पवार, पार्थ पवार यांना सुद्धा भविष्यात ही 2 लोक अडचणीत आणू शकतात. आणि जर आता विलिनीकरणाच्या दिशेने जर जायचं असेल तर फक्त पटेल आणि तटकरे यांचाच विरोध जास्तीचा दिसून आलाय. हे दोघं बाजूला ठेवा आणि विलिनीकरण करा, अशा पद्धतीचा सुद्धा निर्णय येत्या काळात होऊ शकतो हा अंदाज. या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता? कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.